नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 7 फेब्रुवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज देखील नेहमीप्रमाणे जे काही प्रश्न आपण बघत असतो 2025 आणि 2026 मध्ये घडलेले जेवढे पण चालू घडामोडी आहेत, हे चालू घडामोडीचे प्रश्न नेहमीप्रमाणे बघत असतो. चला तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे आणि रोज जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते नेहमी बघत चला. नक्कीच तुम्हाला रिव्हिजन आणि तुमचं पेपरला येणारे जे प्रश्न असतात असे प्रश्न आपण रोज नक्की घेत असतो. ओके, चला पहिला प्रश्न तत्पूर्वी जो आपला नादवरीचा पुस्तक आहे मार्केटमध्ये तुम्ही नक्की घेतला नसेल तर ते घेऊन टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला विषयानुसार पुस्तक पाहिजे असेल तर आपलं राजगुरू पुस्तक आहे 22,500 प्लस वन लाईनरचा ठोकळा आहे, लक्षात ठेवा. हे दोन्ही पुस्तक तुम्हाला मागवायचे असतील तर ह्या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा दुकानामध्ये जाऊन देखील तुम्ही पुस्तकं कोणतीही खरेदी करू शकता. चला कालच्या लेक्चरचा जो लेक्चरमध्ये विचारला जो प्रश्न आहे ज्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. दरवर्षी राष्ट्रीय भूदल दिन हा कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय भूदल दिवस असतो दरवर्षी 15 जानेवारीला, लक्षात ठेवा. राष्ट्रीय भूदल दिवस 15 जानेवारीला असतो. IMP 25 जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिन. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच निधन झालेले मायाधर राऊत यांचा संबंध हा कोणत्या नृत्याशी आहे? नृत्य आहे जे एक शास्त्रीय नृत्य आहे ज्याचं नाव आहे ओडिशी. ओडिशी नृत्याशी संबंधित होते, ज्याचं 2025 मध्ये निधन झालेलं आहे, मायाधर राऊत. नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले विमानतळ कोणते आहे? तर हे आहे गोव्यामधील विमानतळ आहे, ज्याला मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतो आपण. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ जे कुठे येतं? गोवा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. नुकतेच वन डे मध्ये सर्वात जलद 14,000 धावा पूर्ण करणारे खेळाडू कोण बनले असतील? ज्याचं नाव आहे विराट कोहली. विराट कोहली, लक्षात ठेवा. नुकतेच ब्रिटनच्या नाईटहुड किताबाने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे व्यक्तित्व सुनील मित्तल. सुनील मित्तल. नुकतेच भारत व कोणत्या देशादरम्यान लिथियम खनिजाचा जो काही शोध व उत्खनन करण्यासंबंधी एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? हा देश आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना, लक्षात ठेवा. 2025 मध्ये हा करार करण्यात आला आहे आणि अर्जेंटिनाची राजधानी आहे बिनॉस आयर्स. बिनॉस आयर्स. नुकतेच मत्स्य 6000 या पाणबुडीचे यशस्वी परीक्षण कोणत्या राज्यात करण्यात आलं आहे? तर हा राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू. नुकत्याच कोणत्या ठिकाणी परम शक्ती जो सुपर कॉम्प्युटर आहे, परम शक्ती सुपर कॉम्प्युटर लॉन्च करण्यात आलेला आहे? परम शक्ती सुपर कॉम्प्युटरचा IIT मद्रासमध्ये. IIT मद्रासमध्ये हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. चीन येथे पार पडलेल्या 9व्या आशियाई हिवाळी खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकले आहे? चीनमध्ये पार पडलं होतं आणि चीन या देशाने सर्वात जास्त पदके जिंकलेली आहेत. चीनची राजधानी तर बीजिंग. नुकत्याच भारताने कोणत्या देशासोबत एक युद्धाभ्यास सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे कोमोडो. कोमोडो नौसैनिक युद्धाभ्यास आहे आणि हा देश आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया सोबत ऑलरेडी आपण 2 युद्धाभ्यास करतो. एक आहे समुद्र शक्ती आणि दुसरा आहे गरुड शक्ती. हे 2 युद्धाभ्यास भारत व इंडोनेशिया यांच्या दरम्यान साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न. नुकतेच सिडनी क्लासिक 2025चा किताब कोणी जिंकला आहे? सिडनी क्लासिक 2025चा किताब जिंकला सौरभ घोषाल यांनी. सौरभ घोषाल, लक्षात ठेवा. सौरभ घोषाल. सौरभ घोषाल. त्यानंतर नुकतेच भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायपालिका नुकतेच कोणती बनलेली आहे, कुठे सुरू झाली आहे? तर या कालपेट्टा नावाचे आहे, जे केरळमध्ये येतं. कालपेट्टा
केरळ लक्षात ठेवा. कालपेटा केरळ. नुकतेच दुबई ओपन ATP 500 टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा विजेता हा कोण बनला आहे? तर हा व्यक्ती आहे स्टेफानोस स्टेफानोस सितसिपास. स्टेफानोस सितसिपास. नुकतेच मारिया कोरिना मचाडो यांनी कोणाला त्यांचे नोबेल शांतता पुरस्कार पदक जे आहे त्यांना भेटलेलं ते प्रदान केले. यांनी प्रदान केले डोनाल्ड ट्रम्प यांना. डोनाल्ड ट्रम्प. नुकतेच निधन झालेले पद्माकर सिवलकर यांचा संबंध हा कोणत्या क्षेत्राशी आहे? हे क्रिकेट खेळायचे. क्रीडा किंवा क्रिकेट तुम्ही लक्षात ठेवू शकता. बिग बँग घटनेच्या नंतर घडलेल्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी कोणी एक मिशन लॉन्च केले, ज्या मिशनचे नाव आहे स्फेरेक्स मिशन. स्फेरेक्स मिशन लॉन्च केले नासानं. नासा ही अमेरिकेची एक अंतराळ संशोधन संस्था आहे. नुकतेच दुसरे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 पार पडले झालेत ही स्पर्धा. ओके, खेलो इंडिया पॅरा गेम्स आहेत 2025 मध्ये. हे पार पडले होते नवी दिल्ली या ठिकाणी. पार पडले. आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, या दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये कोणता राज्य हा पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला आहे? चला, याही प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. जागतिक नवोपक्रम निर्देशांक म्हणजेच इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. चला, थांबवत आपण. 270 रुपयाला घरपोच आपलं नाद वर्दीचं पुस्तक भेटू शकतं तुम्हाला. 9,900 प्लस प्रश्न ह्याच्यामध्ये साधारणतः आहेत. आणि शिपाई, कारागृह सगळ्यांचे प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता. जिल्हा विशेष माहिती देखील आहे. अगदी ह्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून पुस्तक घरपोच मागून घेऊ शकता. पुस्तकाची साईज तुम्ही बघू शकता. ह्या अशा पद्धतीचे आपले पुस्तक आहेत. आणि मार्केटमध्ये दुकानात जाऊन देखील तुम्ही पुस्तक बघा अगोदर. आवडलं तर पुस्तक नक्कीच खरेदी करा. चला, थांबवत आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. रोज सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये, रोज रात्री 9 वाजताच्या चालू घडामोडी GKच्या लेक्चरमध्ये, आणि रात्री 10:30 वाजता आपल्या नादवर्दीच्या सिरीजमध्ये. चला, इथं थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर मनापासून धन्यवाद. जाता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.